देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा. आमुषारातीला कालिकासाठीला आमुषारातीला कालिकासाठीला शिष्या गोरी भक्ताचा मी शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोटे घेईन तुझ्या दारात शिष्या गोरी भक्ताचा घोटे घेईन तुझ्या दारात. त्या कुत्र्याच्या मागले पळून पळून खायनं वर कसा वाळायच बघ. जरा त्या परीस एक म्हैस पाळली असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे. अरे मोन्या आले का माझी कुत्री 4 दिवस झालं भाकरी खाईना झाली. मला तरी शंकाय भावा कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते. ते जा की लोकांच्या दारात कुत्री हागवायला. वारंट घ्या तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला. पोरगी लागायसाठी मडगेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोयस. हा सांगू का त्या चिच्च खाली उभा राहतोय यो बोका. तिला खुणगुण मारतोय मोका. पाळण्यात घेत्यात 2 जण झोका झोका. अरे घेपके मारता तुझं माझं बोलणं नाही गावा पुढे कशाला लागलायस बोंबलायला. बर बाबा बर. अरे मोन्या परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटा लागलंय बघ. मोन्या काहीतरी जालिम औषध बघायला लागतंय बघ मर्दा. होय मर्दा मला बी कोणतरी जालिम बाबा बघाय पाहिजे. अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणतात म्हणजे माझ्या कानावर आहे. एकदम जालिम आहे. जरा जाय लागतंय बघ तिकडं. अरे कोण आहे रे कोण आहे तिकडं. मगापासून इच्छातोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय तो. अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपले हात काळ होत्यात माहित आहे ना वय. अरे टोन्या म्हातारी लागली बोंबलायच. अरे टोन्या आणि मोन्या तुम्ही हायच वय. अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या. अरे तुमची लाकडं नीट बसणार. तुम्हाला भरली जगाची पिकती. काम धंद्याचं बघायचं टाकून नाही ती धंदा करतायचा वय ना. कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणला हे बघ मोन्या चल आमची म्हातारी डोकं खायला लागली. घरात बी ताप आणि बाहेर बी ताप. आमची म्हातारी हिची भन हिची पणा जाई ना मी झाली लवकर चल. महाराज माझं कुत्र भाकरी खाईना झाले आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात हुकला. काहीतरी करा महाराज. कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतं. होय महाराज काहीतरी जालिम उपाय करा महाराज. महाराज म्हणतात कुणीतरी तुझं जोरात काम केले असं देवाचं म्हणणं आहे. मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज. देवाला कोंबडी आणि एक बकरं द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज मग तुम्हाला कोंबडीची पक्का आणि चमडं काय. नाही 2 वाट्या मटण 2 पेलं रस्सा आणि मापट्याचा भात. मोन्या महाराज चांगलाच चाटक्या जीवाचा दिसतोय. ते नव महाराज मंगळवारी दिलं तर चालतंय का.
बायकोचा उपवास असतोय हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय. मोन्या महाराज चांगलाच आपल्या सवडीनं कराय सांगतोय की रे. महाराज हे दिल्यावर माझं पुत्र नम्रात येईल ना? स्वखुशीनं दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार. महाराज महाराज मग आता लावा कौल. हे तीळ काय रश्याला वापरू का? नाही हो, तुम्ही मैदानाला जाताना मैदानात टाका म्हणजे तुमचं काम 100% होईल. जावा आता निघा. मतरून दिलेले तिळाव काम होईल. मजा मलच. मोन्या मोन्या चल लवकर, संध्याकाळी गौतमी पाटील येणार आहे. गौतमी पाटील. होय होय मर्दा, सबसे कातील गौतमी पाटील. चल चल जाऊया. शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत कोण भैया नाजूक नार आणि खाई चापकाचा मान, 12 लुगडी आणि सदा उघडी. अशा नाचायला लागल्या की पोरं बिघडायची राहतील का? जात असा काय तिकडं? अरे ए टोन्या मोन्या, तुम्ही आहे का वय? अरे तुमच्या पालखीचा बांबू ढासाळा त्यो तुम्ही आणले असा ना? आम्ही नाही आणले, आम्ही नाही. हळूच पादायचं आणि कुठनं वास येतोय म्हणायचं. जात असं काय इथनं? अरे टोन्या, म्हातारी भडाकली. चल लवकर. चल बाबा. अरे लावणी कशी असावी? पहिले लावण्या कशा होत्या? काय ती नऊवारी साडीत लचकणं मुरडणं होतं. तुम्हाला बघायचं आहे तर बघा, आमची नाचून कशी नाचते तेच बघा. ज्वानी ऐन भरा आले
टोन्याला लकवा मारलाय, चल लवकर. काय? अरे माझ्या देवा, अरे चल चल लवकर चल. आता ग बाई, हा ह्यो आणि काय म्हणायचा वा नवा. चल चल चल. डिंपे, अगं ए डिंपे, कुठं मराय गेल्या कुणास ठाऊक. नुसती लोकांची दार हिंडतीया. तिचं दार लावलं हे त्यात त्यो मोन्या, तो पण टोन्याला नागर मुंडळीला दावाय गेलाय ना. त्याचा बी अजून पत्त्या नाही. सांगत होतो नाही तू जादू टोना करू नकोसा. आता बसा कडबाची फळं बघत. नाश्त्याला वय नाश्त्याच्या गौतमीच्या नाश्ता थंड बस, थंड बस, असा खुर्ची थंड बस. आला सा? मला वाटलं तसं त्याला पिशवीत घालून पंचगंगेत नेलासा वाटतं. कोरोनात मडी नेल्या ग. अगं डिंपे, ही धुमी कशाला घातली आज ग? अरे मीच तिला सांगितलं होतं लिंबाची धुमी घाल म्हणून. याला लकवा मारलाय, लंपी झालेला नाही. अरे मला माहित आहे, खरं घरात कसा घाण वास मारायला लागलाय बघ. आणि माशी बी हाताना झाली. अरे परवा तो नाथ सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरीची शिदुरी द्यायला आला होता. आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेरनं शिदुरी देऊन गेला. अरे पण कोण पण माणूस येईना झाले रे घरात, म्हणून जरा तुम्ही घाल म्हटलं. दोमींना तटका लागून देऊ द्या. ते काय पाळले आले त्याच्या हातात आता मला काय खायला काय. अगं डिंपे, टोन्या खायला मागतोय, जरा खायला दे त्याला. डिंपे, अजिबात खायला देऊ नकस. मी मारतो देत का नाही. अरे परवा पाहुण्याने अमृत फळं आणलेली ती खाल्लीस आणि ते हाय तशी मागणं पडली. मग पदून देख तू माती पडल्या तुला पाहिजे. अरे सगळं हातरून घाण केलं बघ. मग दोन जात आहे. आम्हाला आण सुद्धा गोड लागणं झाले रे वाद्या. मला खायला देत नाही. माझ्या टोन्या, अरे देवा, असं कसं प्रेत घडलं. आता मला रंगोळ्यावर कोण फिरवायला देणार रा? आता मी काय सांगू, मला त्याच्या जाग्यावर उठता अगं बसलेली जागा त्याला उठवणा झाली आणि तू लागली असं रडायला. ना कळपर्यंत शेंबडाचा पूर येईल आणि तो काय सप्लाय होईल तवा. तुम्हाला कसं सांगू आता. अरे आम्ही दोघं रंगोळ्यावर बसायचो. तो मला जवळ ओढायचा. नंतर त्याच्या तोंडातनं येणारा तो माव्याचा वास अजून माझ्या नाकात दरवळतोय. तो माव्याचा वास राहू दे आता. इथं कसला वास मारायला लागलाय बघ. खुर्ची रेटी करून टाकली रे बाबा. अरे हाय तशी अमृत फळं पडले तर बघ. काढा काढा ते पहिला. डिंपे, अगं त्याला न्या जावं का आत. आता झाली का नाही खायची भोग आणि हा खायची तडफड. सांगत होतो नाही ते धंदा करू नका सा म्हणून. झाडावरी बोलीला किलबिले किलबिले किलबिले. शंभो शंकरा उदिवंकरा महादेवाला बेल घाला. खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. शंभो शंभो. महाराज, आभट काय झालाय सा. माणसं परसाकडनं तरी जाऊन येऊ देत की. आता जग बदललंय मावशी. पिंगळा कसा मागे राहील. बोल, तुझी काय अडचण आहे. काय सांगू बाबा, माझ्या नातवाला लकवा मारलाय. सगळं औषध पाणी आणि देव देवरशी झाली. खरं गुण काय अजून येणं झालाय. अरे 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 अरे, ते बघितल्याशिवाय कळणार नाही. उठाय ना, तू बोलवा त्याला बाहेर. होय होय, ये मोन्या, बाहेर आणा त्याला. अरे 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 अरे, खूपच वाईट परिस्थिती आहे. संगत गुण वाईट दिसतोय.
हे बाबा, संगत उल वाईट असता तर ह्यो जगलाच नसता. हे म्हणून सोचलंय, हात दाखव बाळा. अव त्याला हात उघडा येत नाही ती, शिरा कडल्याता नव. बर मग पाय बघून सांगतो, बसवा खाली त्याला. चांगलाच अनुभव दिसतोय महाराज. पाय बघून सांगायलाय म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाहीत, पायाच्या तरी दिसतात का बघूया. पाय दाखवा बरं. पायाळू आहे वाटतं. होय बाबा होय. सगळ्या 12 वाडीतनं माणसं कराक उतरायला येत होतीत. पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे, कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे, घरामध्ये शांती लाभत नाही. मोठा मोठा विधी सांगतो, नंतरचा विधी नंतर सांगतो. शनी सिंगापूरला जाणार आहे, महादेवाला तेल घालतो तुमच्या नावानं. 51 रुपयाची दक्षिणा द्यावी लागेल म्हातारे. देऊ नको मान बघत होतो तुझं. पुढचं सांगतो, कुत्र्याला किंमत आली खरं माणसाला किंमत नाही आली. खरं का खोटं? संडासाच्या दारा एवढी ढाल घरात आणलीस, बक्षीस 500 रुपये आणि वाठेला उधळतोस 1500. खरंय का? घरामध्ये आंघोळीला निरमा घेतोस आणि कुत्र्याला 1200 रुपयाचा साबण लावतोस. खरंय का खोटं? होय होय, हे सगळं खरं आहे, पण हे काहीतरी उपाय सांगा बाबा. सांगतो माऊली, ऐकायचं. 7 पानाचा खण, 7 सुपारी, 7 कापराच्या वड्या, 7 उदकाड्या, हळद कुंकू आणि मध्ये एक मोठा दिवा. या 7 वेळा मागणं पुढणं उतरून नदीवर सोडताना जाकवेलकडे फुला करून सोडा. तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोळ्याला पाणी लावा. नको, तांब्याला काही होणार नाही, बारहीच अंगावर ओतावी लागेल, त्याशिवाय शुद्धी येणार नाही. जातो आता. पिंगळा झाडावरी बोलला शंभो शंभो. होय, चला चला, आजच करतो बाबा. अरे घ्या घ्या घ्या, पुढं पुढे या, पुढं कोण्याला बसवा पुढं. ये रे बस. चांगले 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 चांगले. अरे मोन्या, बरडी नीट उतर, नाहीतर अंड नको तिथं रुतल बघ. अरे हा मोर, पाऊस धरायला लागलाय. चांग भले चांग भले चांग भले. हा मोर, पाऊस धरायला लागलाय. लावाचा जरा. अरे काय गोडा निवत आहे का? खायत की मर्दा पोळ्या, नुसतं लाद केल्यात. खाऊ का करणारीच्या तोंडावर थुक्कू. बरं असू दे, तिकडे मारता. सोडा बघू. सोडा. हे घ्या. हे बरं आता चिलीवानी दारू काढा तेवढी. बरं येतो की थांब मर्दा. हे घे. घ्या महाराज या. अरे दम काढ की जरा. अरे शिस्तात वळ, नाही तर धूर दुसरीकडनंच येईल तुझा. पिंटूदा थांब की, हे फुकणी घे. एवढ्याला किक बसायची नाही तुझी. अरे बरं चल आता. देवानं सगळं मान्य करून घेतलंय बघ. हा हॅलो पिंटूदा, अगा टोण्याचा कार्यक्रम झालाय. पाहुण्या बायासनी फोन झाल्यात, तुम्ही आजच्या तिथं निघून या बरं. अरे मोन्या, चल, टोण्याचा कार्यक्रम झाला या. चला चला चला. पिंटूदार, सावाळ्याच्या अक्काला तरी फोन केलास का नाहीस? आलिया आलिया, शिवपंत आलिया. हे माझ्या चांदार चांदा, आता मला गौरीचा यार मायात पोर करेल र माझ्या वकिला. माझा फोन स्विच ऑफ झालता की र राजा. शेजारणीनं सांगावा सांगितलं र माझ्या सोन्या. आता माझ्या म्हशीचं 12 दिवस
गणेशीने म्हटली आळीच्या आत्ता आली रडायला. हा खाण काढायला आम्ही आणि चित्ताक आणि पाठच्या मागा आत्ता आली असं भाऊ गेलेल्याचं काय नाही बघ तुला. हे भास करा आता. उचला आता त्याला. लोक कवा ठेवलं ताटकाळ्या. उचला. हे बाई गबस की आता. हे गणेश भक्तांनो, मनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आपल्या मनातील भीतीचं धोंदू लोक गैरफायदा घेतात. त्यावर आपली भाकरी भाजतात. आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे. तरुणांनो, लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं करिअर घडवा. म्हणूनच आमच्या मंडळाने केलेला हा जनजागृतीचा कार्यक्रम बोला गणपती बाप्पा.